नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या सारे शिकूया या युट्यूब चॅनलवर मी अश्विनी चव्हाण कोकणे सहर्ष स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण क्रमांक 1 भौमितिक रचना सराव संच 2। चला तर मग सुरू करूया। पहा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलाय, पुढे दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, त्रिकोण एबीसी मध्ये AB ची लांबी दिली 5.5 सेमी, BC ची लांबी आहे 4.2 सेमी, AC ची लांबी आहे 3.5 सेमी। तर आता हा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे। असे त्रिकोण काढताना काय करायचं, जर तीनही बाजू दिलेल्या असतील तर त्या तीन बाजूंपैकी जी मोठी बाजू दिसते ती सगळ्यात आधी खाली काढून घ्यायची। तर ती कोणती आहे सगळ्यात मोठी, या तिघांमध्ये मोठी आहे 5.5 सेमी, म्हणून आधी आपण AB काढूया। मग AB या ठिकाणी समजा 5.5 सेमी। आधी कच्ची आकृती काढून घ्यायची। कच्ची आकृती काढल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित आकृती काढायची, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल। 5.5 सेमी कोण आहे, AB। ठीक आहे, AB काढला। त्यानंतर ह्या दोघांपैकी कुठलाही एक काढू शकता। आता 4.2 सेमी कोण येईल, तर 4.2 सेमीचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथे समजा BC 4.2 सेमी म्हणजे B इकडे कुठेतरी C असणार आहे, तर इथे हा 4.2 सेमीचा B आणि C। त्यानंतर हा A जोडायचा, हा मिळेल आपल्याला 3.5 सेमी। 3.5 सेमीचा आपल्याला इथून 3.5 सेमीचा असा कंस टाकायचा, म्हणजे इथे कुठेतरी तो आपल्याला C वर मिळेल आणि ज्या ठिकाणी टिकले त्या ठिकाणी हा आपला C पॉइंट होणार आहे। अशी ही कच्ची आकृती असणार आहे। तर आता सुरुवात करूया। सगळ्यात आधी 5.5 सेमीचा आपल्याला AB काढायचा आहे। पहा 5.5 सेमी। या ठिकाणी आहे 5 आणि इथे आहे 5.5, म्हणजे हा या ठिकाणी आपल्याला 5.5 सेमी मिळणार आहे। तर तुम्ही ही आकृती पेन्सिलने काढायची, मी तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी पेनचा वापर केला। A आणि या ठिकाणी आहे आपला B आणि हा आहे 5.5 सेमी, ही बाजू आहे 5.5 सेमी। ही काढून झाल्यानंतर आता काय करायचं, B वरती या ठिकाणी टोक ठेवून आपल्याला काय करायचंय, कंस काढायचा। किती मापाचा, तर 4.2 सेमी मापाचा। या ठिकाणी कंस काढायचा आहे 4.2। याच्यावर कंपास मध्ये अंतर घ्यायचंय 4.2 सेमी। BC आहे 4.2 सेमीचा, म्हणजेच पहा या ठिकाणी इथे 2 4च्या पुढे आणि इथपर्यंत 4.2 सेमी। मग इथून B वर टोक ठेवून BC आहे 4.2, मग इथे असणारे C, म्हणजे हा आपण असा कंस टाकून घेतला। त्यानंतर AC आहे 3.5 सेमी। तर आता याच्यात पुन्हा 3.5 सेमी अंतर घ्यायचंय। तर पहा या ठिकाणी इथून इथपर्यंत 3.5 सेमी। तर हे अंतर इथे A वर टोक ठेवून असं इथे कंस टाकायचंय। आता ज्या ठिकाणी कंसांनी एकमेकांना छेदलंय तर तो बिंदू A आणि B बिंदूशी जोडायचा आहे। A आणि B बिंदूशी जोडायचा। तर हा झाला आपला बिंदू C आणि हा आहे 4.2 सेमी आणि ही बाजू आहे या ठिकाणी आपली 3.5 सेमी ही आहे 3.5 सेमी। त्यासाठी तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे आणि ही आहे 4.2 सेमी। ही झाली आपली पक्की आकृती, ही झाली कच्ची आकृती। अशा प्रकारे तुम्हाला आकृती आधी काढून घ्यायची। त्यानंतर आता पहा पुढचा प्रश्न दुसरा। तर दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे, त्रिकोण STU मध्ये ST बरोबर 7 सेमी, TU बरोबर 4 सेमी आणि SU बरोबर 5 सेमी। आता तीनही बाजू दिलेल्या आहेत, तर सगळ्यात मोठी आहे 7 सेमी। तर ती आपण आधी कच्ची आकृती काढूया। पहा कच्ची आकृती येईल, इथे असेल 7 सेमी S आणि T। त्यानंतर आता पहा T पासून U पर्यंत 4 सेमी। मग इथे टोक ठेवून कंपासमध्ये 4 सेमी अंतर घेऊन इथे आपण कंस टाकणार। त्यानंतर 5 S वर टोक ठेवून 5 सेमी अंतर घेऊन पुन्हा एक कंस टाकणार आणि ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी आपल्याला मिळणारे U हा पॉइंट।
यू हा बिंदू आपल्याला इथे मिळेल. तर हा मिळाला SU 5 आणि हा मिळणार आहे 4 सेमी. तर अतिशय सोपं आहे. सगळ्यात मोठी जी आहे ती आधी काढून घ्यायची बाजू. तर ती आहे ST. ST आहे 7 सेमी. पहा या ठिकाणी मी काढून घेते. ST 7 सेमी. S आणि T 7 सेमी. ST मधलं अंतर आहे 7 सेमी. त्यानंतर TU काढून घ्यायचा आहे. TU किती आहे तर 4 आहे. मग इथे कंपास मध्ये 4 सेमी अंतर घ्यायचंय पट्टीवर. बरोबर 4 सेमी हे अंतर घेतल्यानंतर इथे T वर टोक ठेवून ST तर इथे TU काढतोय आपण. मग T इथे T आहे आपल्याकडे, U आपल्याला मिळवायचा आहे. तर या ठिकाणी 4 सेमी अंतरावर कंस टाकला T वरून. त्यानंतर आता SU S आहे आपल्याकडे, U काढायचा आहे. तर ते अंतर आहे 5. मग इथे पुन्हा कंपासवर 5 सेमी अंतर घ्यायचंय आणि S वर टोक ठेवून 5 सेमी अंतराचा कंस टाकायचा. टाकल्यानंतर आता जिथे छेदलाय तो बिंदू S आणि T बिंदूशी जोडायचा आहे. तर हा होता इथे छेदन बिंदू. तर तो आपण S आणि T शी जोडला तर इथे मिळाला आपल्याला हा U. हा ही बाजू आहे 5 सेमी आणि ही आहे 4 सेमी. तर ही झाली आपली पक्की आकृती. ही कच्ची आकृती, ही पक्की आकृती. आता पाहूया तिसरा प्रश्न. तर तिसरा प्रश्न पहा काय आहे या ठिकाणी. तर तो आहे त्रिकोण PQR मध्ये PQ ची लांबी दिली 6, QR ची दिली 3.8, PR ची लांबी दिली 4.5 सेमी. तर कच्च्या आकृतीमध्ये पहिल्यांदा येईल PQ मोठा आहे. PQ तो आहे 6 सेमी. त्यानंतर Q दिला इथे QR. तर Q वर टोक ठेवून 3.8 सेमीचा आपण कंस टाकणार Q वरून. त्यानंतर P वर टोक ठेवून 4.5 सेमीचा कंस टाकणार आणि नंतर हे जोडणार. तर हा आहे 3.8 सेमी, हा आहे 4.5 सेमी आणि इथे मिळाला आपल्याला R. तर ही कच्ची आकृती झाली. आता पक्की आकृती काढूया. तर सगळ्यात आधी आपल्याला PQ काढायचा आहे 6 सेमीचा. पहा या ठिकाणी इथे आपल्याला मिळेल PQ, P आणि Q 6 सेमी. त्यानंतर तो काढल्यानंतर तुम्ही ही आकृती खालच्या बाजूने सुद्धा काढू शकता. वरतूनही काढली तरी चालते किंवा खालच्या बाजूने काढली तरी चालते. आता पहा पहिल्यांदा आपण काढूया QR आहे 3.8 सेमीचा. तर कंपासवर 3.8 सेमी अंतर घ्यायचंय. पहा या ठिकाणी 3 नंतर 8 म्हणजे इथे इथपर्यंत 3.8 सेमी. तर Q वर टोक ठेवून 3.8 सेमीचा कंस टाकला. त्यानंतर PR बरोबर 4.5 सेमी. तर PR घेऊया 4.5 सेमी. तर P वर टोक ठेवून 4.5 सेमीचा कंस टाकला आणि ज्या ठिकाणी छेदले तो बिंदू आपल्याला P आणि Q शी जोडायचा आहे. त्यानंतर आता Q सोबत जोडूया. तर हा या ठिकाणी मिळाला आपल्याला PQ आणि हा मिळाला R. आता या ठिकाणी हा जो R बिंदू आहे तो P ते R चा अंतर आहे 4.5 सेमी आणि Q ते R चा अंतर आहे 3.8 सेमी. ही आपली पक्की आकृती. ही तुम्ही वरच्या बाजूने कंस टाकायच्या ऐवजी खालच्या बाजूने जरी टाकले तरी चालतात. उत्तर बरोबर असतं, डायग्राम बरोबर असतं. दोन्ही प्रकारे तुम्ही काढू शकता. तर आता पहा या ठिकाणी हा आपला पहिला प्रश्न पूर्ण झालाय सराव संच मधला. आता दुसरा प्रश्न सुरू होतोय. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय. पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. आता या ठिकाणी लक्षात घ्या आतापर्यंत आपण ज्या आकृत्या काढल्या तर हा जो खाली आपण काढतो हा असतो पाया, म्हणजे ज्याच्यावरती आपण नंतर
उरलेली आकृती काढतो. म्हणजेच काय, तर हे 2 बिंदूंचा आपण वापर करतोय म्हणून हा आहे पाया. आता पायानंतर या ठिकाणी आपल्याला पाया 5 सेमी घ्यायला सांगितलाय. मग आता 5 सेमी पाया काढून घेऊया. आणि काय सांगितलंय, उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी. आता पाया पहा, या ठिकाणी कुठलाही त्रिकोण असेल तर त्यापैकी एक पाया असणारे पाया आणि उरलेल्या 2 भुजा. त्रिकोणाला 3 बाजू असतात. आता उरल्या 2 भुजा आणि त्या 2 भुजेची प्रत्येक भुजेची लांबी किती सांगितली आपल्याला, 3.5 सेमी. आणि असा असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. आता या ठिकाणी हा शब्द समद्विभुज त्रिकोण दिला नसता तरीही चाललं असतं, कारण आपल्याला काय सांगितलंय, 5 सेमी पाया आणि उरलेल्या प्रत्येक बाजूची लांबी 3.5 सेमी. उरल्या 2च बाजू. म्हणजेच हा जर एखाद्या त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी सारखी असेल आणि तिसरी ही वेगळी असेल तर त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. समद्विभुज म्हणजे काय, ज्याच्या 2 भुजा समान लांबीच्या आहेत त्याला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. म्हणजे समजा जर ही 3 असेल तर ही पण 3, समजा ही जर 4 असेल तर ही पण 4, किंवा समजा हा एक त्रिकोण आहे, समजा ही 5 आहे तर ही पण 5 आहे. ह्या 2 भुजा सारख्या आहेत, इथे ह्या 2 भुजा सारख्या आहेत, इथे ह्या 2 भुजा सारख्या आहेत. असं जर असेल, कुठल्याही 2 बाजू जर समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. म्हणजे आपल्याला इथे दिलंय पाया 5 सेमी आणि उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी. असा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. तर मग चला काढूया. या ठिकाणी सगळ्यात आधी काय करायचंय, पाया काढून घ्यायचा आहे. तो किती, 5 सेमी. 5 सेमीचा ही कच्ची आकृती काढूया, 5 सेमीचा पाया. त्यानंतर त्याला आपण नाव देऊया BC. आता इथे दिलेले नाहीयेत, आपण नाव देऊया. तर इथे 5 सेमीचा पाया BC काढला. त्यानंतर 3.5 सेमी अंतर कंपासमध्ये घेतलं. B वर टोक ठेवून इकडे एक कंस टाकला. त्यानंतर C वर टोक ठेवून एकदा कंस टाकला आणि B वर टोक ठेवून कंस टाकला आणि नंतर हे बिंदू याच्याशी जोडले. तर हा आपल्याला मिळेल A आणि हे अंतर कसं असेल, 3.5 सेमी आणि हे सुद्धा 3.5 सेमी. तर ही आपली कच्ची आकृती. आता आपण पक्की आकृती काढूया. पहा, या ठिकाणी सगळ्यात आधी 5 सेमी पाया काढून घेऊया. तर हा झाला आपला 5 सेमीचा पाया. तर त्याला नाव देऊया BC. त्रिकोण काढायचा आहे ना आपल्याला, मग त्रिकोण ABC काढा, PQR काढा, कुठलाही काढला तरी चालेल. नावं कुठलीही दिली तरी चालतील, कारण इथे तुम्हाला नावं दिलेली नाहीये. त्यानंतर उरलेली प्रत्येक बाजू 3.5 सेमी. तर 3.5 सेमीचा या ठिकाणी अंतर घेऊया, कंपासमध्ये घेतलं. आता याचा आपल्याला कंस टाकायचा आहे. एकदा C वर टोक ठेवून आणि एकदा B वर टोक ठेवून. त्यानंतर आता पुन्हा B वर टोक ठेवून झालं. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी छेदलंय तो बिंदू आपल्याला जोडायचा आहे B आणि C सोबत. तर B सोबत जोडला. आता इथं छेदन बिंदू आहे हा आणि पुन्हा हा C सोबत पण जोडला. तर ही झाली आपली आकृती त्रिकोण ABC. ही बाजू आहे 3.5 सेमी, ही पण आहे 3.5 सेमी. आतापर्यंतच्या आपण या आधीच्या उदाहरणांमध्ये आपण 3ही बाजू वेगवेगळ्या पाहिल्या. आता ह्या उदाहरणांमध्ये आपल्याला काय मिळते, तर 2 बाजू सारख्या आणि तिसरी वेगळी. तर हा झाला हा त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण ABC. समद्विभुज त्रिकोण ABC. आता पाहूया पुढचं उदाहरण, प्रश्न क्रमांक 3. तर 3 मध्ये काय सांगितलंय, तर बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता या ठिकाणी पहा, बाजू 6.5 सेमी असलेला समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय, समभुज ज्याच्या सगळ्या भुजा कशा आहेत, समान आहेत. आता त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि 3ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणजे 3ही बाजूंची लांबी कशी आहे, सारखी. अशी आपल्याला आकृती काढायची आहे. तर ही झाली कच्ची आकृती. 6.5 सेमी इकडे, खाली पण आपण 6.5 सेमीची रेषाखंड काढणार आणि नंतर कंपासच्या साह्याने 6.5 सेमी अंतर घेऊन त्रिकोण काढणार. पहा, या ठिकाणी पहिल्यांदा काय करूया, 6.5 सेमीचा पाया काढूया. तर हा झाला या ठिकाणी 6.5 सेमीचा पाया. आता याला नाव देऊया
QR 6.5 सेमी. त्यानंतर आता पहा कंपासमध्ये 6.5 सेमी अंतर कंपासमध्ये पट्टीवरून घेतलं तरी चालेल किंवा इथून घेतलं तरी चालेल. 6.5 सेमी. अंतर घेतल्यानंतर एकदा Q वर आणि एकदा R वर ठेवून टोक ठेवून कंस टाकायचे. आता ही जी आकृती आहे या आकृतीत तीनही बाजू कशा आहेत? समान लांबीच्या, म्हणून हे आहे समभुज त्रिकोणाची आकृती. तीनही बाजू समान लांबीच्या आहेत. समभुज म्हणजे समान भुजा असलेला. तर पहा तीनही बाजू कशा आहेत? समान. तर हा आपल्याला मिळाला P. त्रिकोण PQR हा काय आहे? समभुज त्रिकोण. 6.5 सेमी 6.5 सेमी ही झाली आपली आकृती. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. तर प्रश्न 4 मध्ये पहा काय सांगितलंय. तर प्रश्न 4 आहे, तुम्ही स्वतः बाजूची लांबी घ्या. बाजूंची लांबी घ्यायची कुठलीही व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. स्वतःच्या मनाने कुठलीही लांबी घेऊन तुम्हाला पहिल्यांदा एक समभुज त्रिकोण काढायचा आहे, त्यानंतर एक समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे आणि एक नंतर विषमभुज त्रिकोण काढायचा आहे. आता समभुज मध्ये काय? सगळ्या भुजा समान लांबीच्या, म्हणजे एक कुठलं तरी अंतर घ्यायचं, त्याच अंतराच्या तीनही बाजू काढायच्या. त्यानंतर समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणामध्ये काय करायचं आहे? पाया एक वेगळा घ्यायचा आणि उरलेल्या दोन बाजूंची लांबी सारखी घ्यायची. दोन भुजा समान लांबीच्या पाहिजेत. त्यानंतर विषमभुज. विषमभुज मध्ये तीनही बाजू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लांबीच्या पाहिजेत. चला तर मग काढूया. पहिल्यांदा काढूया समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. आता इथे घेऊया त्रिकोण ABC. ABC AB ची लांबी बरोबर 5 सेमी, BC ची लांबी बरोबर 5 सेमी. समभुज त्रिकोण आहे म्हणजे सगळ्यांची लांबी कशी असणार? सारखी. त्यानंतर AC ची लांबी, बाजू AC ची लांबी पण 5 सेमी. कुठलीही घेऊ शकता तुम्ही, कारण इथे त्यांनी सांगितलंय तुम्ही स्वतः बाजूची लांबी घ्या. मग या ठिकाणी मी 5 सेमी घेतलाय, तुम्ही वेगळी कुठली घेऊ शकता. तर पहा या ठिकाणी कच्ची आकृती काढली तरी चालेल. पहा पहिल्यांदा आपण काढणार ABC मधला BC कोणताही काढू शकता 5 सेमी. त्यानंतर C वर टोक ठेवून 5 सेमी अंतराने कंस टाकणार, B वर टोक ठेवून 5 सेमी अंतराने कंस टाकणार आणि ते जोडणार. तर हा मिळेल आपल्याला A. ही बाजू आहे 5 सेमी, ही आहे 5 सेमी. अशी ही कच्ची आकृती. आता पक्की आकृती काढूया. पहा या ठिकाणी 5 सेमी अंतराचा पाया काढून घेतला. त्याला तुम्ही AB म्हणा, BC म्हणा किंवा AC म्हणा चालेल. पहा पाया काढून घेतला. BC 5 सेमी. त्यानंतर कंपासवर 5 सेमी अंतर घेऊन C वर टोक ठेवून कंस टाकायचा आहे. तेच अंतर घेऊन B वर टोक ठेवून कंस टाकायचा आहे, कारण समभुज समान लांबी आहे दोघांची. आणि आता हा छेदनबिंदू जो आहे तो B आणि C शी जोडायचा आहे. B सोबत जोडून झाला. आता C सोबत जोडूया. हा आहे बिंदू A. म्हणजे त्रिकोण ABC हा काय आहे? समभुज त्रिकोण. तर समभुज त्रिकोणाची आकृती आपण काढून पाहिली आपल्या मनाने लांबी घेऊन. आता काढायचे आपल्याला एक समद्विभुज त्रिकोण. आता समद्विभुज त्रिकोण काढूया. समद्विभुज. तर या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण काढताना समजा आता आपण या ठिकाणी त्रिकोण XYZ घेऊया. XYZ मध्ये एक बाजू वेगळी पाहिजे आणि उरलेल्या दोन बाजू कशा पाहिजेत? सारख्या पाहिजेत. तर XY ची लांबी घेऊया. या ठिकाणी 7 सेमी
त्यानंतर YZ ची लांबी घेऊया 5 सेमी आणि त्यानंतर राहिला XZ पण किती घेऊया 5 सेमी. दोन बाजू सारख्या पाहिजेत ना आपल्याला कुठल्याही, तर या ठिकाणी आपण YZ आणि XZ समान लांबीचे घेतले. तर आता कच्ची आकृती काढूया. कच्च्या आकृतीमध्ये येईल XZ हा मोठा, XY हा मोठा आहे तो पाया म्हणून घेऊया 7 सेमी. त्यानंतर YZ 5 सेमी आणि XZ 5 सेमी. तर इथून 5 सेमी अंतरावर असा कंस टाकणार, इथून 5 सेमी अंतरावर असा कंस टाकणार आणि नंतर हे बिंदू आपण जोडणार. तर हा आहे XY आणि इथे मिळेल आपल्याला Z. तर आता कच्ची आकृती काढली. आता पक्की आकृती काढूया. 7 सेमी अंतराचा पहिल्यांदा या ठिकाणी XY काढून घेऊया. पाया काढला. त्यानंतर नाव द्या लगेच त्याला XY 7 सेमी. आता आपल्याला काढायचं आहे YZ किंवा XZ. तर त्याचं अंतर आहे 5 सेमी. मग कंपास मध्ये 5 सेमी अंतर घ्या आणि Y वर टोक ठेवून कंस टाका. त्यानंतर X वर टोक ठेवून कंस टाका. ज्या ठिकाणी छेदनबिंदू आहे तो प्रेस करा आणि तो X आणि Y शी जोडा. X सोबत जोडला, त्यानंतर Y सोबत जोडला. आता पहा, हा आहे आपला Z बिंदू. ही बाजू आहे 5 सेमी आणि ही पण आहे 5 सेमी. तर अशी ही आपली आकृती झाली समद्विभुज त्रिकोणाची. आता अजून आपल्याला प्रश्नात सांगितलं एक विषमभुज त्रिकोण काढा. आता विषमभुज त्रिकोण काढताना, विषमभुज म्हणजे ज्याच्या तीनही बाजू कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. तर तिसरं सांगितलंय विषमभुज त्रिकोण. समजा इथे त्रिकोण घेऊया आपण PQR. त्रिकोण PQR, त्रिकोण PQR. एक बाजू घेऊया या ठिकाणी, एक बाजू घेऊया PR बरोबर 9 सेमी. त्यानंतर QR बरोबर 3.2 सेमी आणि तिसरी बाजू घेऊया. कुठलेही घेऊ शकता तुम्ही वेगवेगळे माप, कारण हा विषमभुज त्रिकोण आहे. तर तिसरी बाजू राहिली PR. तर PR बरोबर 5.8 सेमी. असा हा आपण तीनही बाजू वेगवेगळा असलेला विषमभुज त्रिकोण घेतला. आता कच्ची आकृती काढूया. कच्ची आकृती खाली येईल 9 सेमी. पाया PR, कारण तो मोठा आहे. त्यानंतर PR झालाय म्हणजे इथे QR असेल, इथे QR घेणार. QR झालाय, PR झालाय, PR झाला, QR झाला. त्यानंतर इथे असेल PQ. आता पहा, PR झाला, QR घेतलाय आपण 3.2, म्हणजे R पासून Q बिंदू किती 3.2. मग 3.2 मापाचा कंस टाकणार या ठिकाणी 3.2 सेमी. पहिल्यांदा हा कंस टाकून घेणार आणि नंतर PR पण 5.8 सेमीचा कंस टाकून घेणार आणि मग आपल्याला छेदनबिंदू मिळेल. तर हा मिळेल Q. तर ही कच्ची आकृती झाली. आता पक्की आकृती काढूया. तर पहिल्यांदा आपण घेतलाय PR 9 सेमी. तर 9 सेमीचा या ठिकाणी मी PR काढते. हा झाला PR. PR बरोबर 9 सेमी. त्यानंतर लगेच नावं पण देऊन घ्यायची म्हणजे चुकणार नाहीत. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे QR 3.2 सेमी. तर Q ते R म्हणजे R वरून काढायचं आहे आपल्याला 3.2 सेमी. तर याच्यात कंपासमध्ये 3.2 सेमी अंतर घ्यायचं आहे. 3.2 आणि इथे R वर टोक ठेवून QR काढतोय आपण, पण आपल्याला Q माहित नाहीये कुठे आहे ते, म्हणून R वर टोक ठेवायचं
आणि 3.2 सेमीचा कंस टाकायचा। टाकल्यानंतर PQ आहे 5.8 सेमी, PQ घेतला आपण 5.8, कंपासमध्ये 5.8 एवढं अंतर घ्यायचंय। घेतल्यानंतर P वर टोक ठेवून कंस टाकायचा आहे। आता पहा हे कंस एकमेकांना छेदत नाहीयेत, तर पुन्हा इथे टोक ठेवून हा कंस आपण जो काढला होता आधीचा 3.2 चा, तर तो वाढवायचा असा, आणि नंतर इथे P वर टोक ठेवून हा सुद्धा कंस काय करायचा आपल्याला वाढवायचा आहे। तर पहा ही आकृती आपली काय होतीये, तर हा 9 सेमी हे सगळ्यात मोठं अंतर आहे आणि हे 3.2 सेमी, तर हे एकमेकांना जोडत नाहीये। मग आपल्याला घेताना काय करावं लागेल, तर ही आकृती आपली चुकतीये। काय होत आहे, तर हा जो 3.2 सेमी आहे, तर हा छेदताना पार अगदी ह्या रेषेच्या जवळ छेदतोय, म्हणजे हा त्रिकोण असा येईल, एकदम छोटासा येईल। पहा या ठिकाणी इथे छेदतंय एकमेकांना, इथे कंस छेदतायत, आणि मग ही आकृती येईल अशी। एकदम जवळ छेदले त्यांनी एकमेकांना, त्याच्यामुळे म्हणजे अगदी खालच्या पायाच्या जवळ छेदलंय, त्याच्यामुळे हा त्रिकोण असा मिळाला। तर इथे येणारे आपला बिंदू Q, ही बाजू आहे 5.8 सेमी, ही आहे 3.2 सेमी। पण याच्या ऐवजी तुम्ही वेगळी माप घेऊनही आकृती काढू शकता। तसंच पाहायचं असेल तर अजून एक आकृती विषमभुज त्रिकोणाची मी तुम्हाला काढून दाखवते। तर दुसरी एक काढूया, ही पण बरोबर आहे, चुकलेली नाहीये, पण या ठिकाणी आकृती आपली खूप जवळ आलेली आहे आणि बरोबर आहे ती। पण पुन्हा आपण दुसरी एक अजून आकृती काढूया ह्याच्यासारखीच विषमभुज त्रिकोणाची। तर समजा या ठिकाणी आपण विषमभुज त्रिकोण घेऊया ABC, दुसरी आकृती यातलीच दुसरी काढूया याला ऑप्शन म्हणून। तर त्रिकोण ABC मध्ये AC बरोबर 5 सेमी, त्यानंतर BC बरोबर, BC ची लांबी 4 सेमी, आणि AB ची लांबी घेऊया 3 सेमी, म्हणजे तीनही वेगळे वेगळे घेतले। आणि आता आपण आकृती काढूया। आता या ठिकाणी कच्ची आकृती न काढता डायरेक्ट पक्की आकृती काढते मी। पहा मोठा कोण आहे, तर AC आहे, तर 5 सेमी, ते खाली काढून घेऊया। ही आहे 5 सेमी AC, त्यानंतर BC आहे 4 सेमी, तर BC आहे 4 सेमी, मग इथून 4 सेमी अंतर कंपास मध्ये घ्यायचं आणि C वर टोक ठेवून 4 सेमी अंतराचा कंस टाकायचा। त्यानंतर AB आहे 3 सेमी, मग A वर टोक ठेवून 3 सेमी अंतराचा कंस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तर हा आपल्याला मिळालेला आहे त्रिकोण ABC। पहा या ठिकाणी हा त्रिकोण आपल्याला ABC मिळाला। तर यांना व्यवस्थित नाव देऊन घ्या। ही बाजू आहे 3 सेमी, ही आहे 4 सेमी, असा हा या ठिकाणी आपला सराव संच 2 पूर्ण झालेला आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल